आज आपण चाललोय भिवंडीला. बऱ्याच जणांचे असे पण मला मेसेज आहेत का तुमचा इंट्रो गाडीमध्येच का. बेस म्हणजे क्लीन निघायला लागला आणि लॉंग आवाज. एचएफ कमी होता माझा, एचएफ वाढलाय, मीड वाढलाय, क्वालिटी वाढली. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण चाललोय भिवंडीला, कारण भिवंडीला 2 सेटअप करायचे आहेत. एक आपला मित्र आहे प्रोडक्शनवाला, त्याचं करायचं आहे आणि एक दुसरं एक करायचं आहे. ॲक्च्युली आपण या वीकमध्ये जाणार होतो नाशिक, नागपूर, अमरावती, धुळे ती एरिया कवर करणार होतो, कारण त्यातलं बरीचशी कामं आपली वेटिंगला आहेत. परंतु तिथे जायचं म्हटलं 3-4 दिवसाचा टाईम पाहिजे, कारण प्रवास खूप लांबचा आहे, त्यामुळे ते पॉसिबल झालं नाही आपल्याला. पण बघूया, आपण लवकरात लवकर ती पण एरिया कवर करू. बऱ्याच जणांचे असे पण मला मेसेज आहेत का तुमचा इंट्रो गाडीमध्येच का असतो. मित्रांनो, शेड्यूल आपला एवढा बिझी आहे, कामाची गडबड एवढी असते का आपल्याला कुठं निवांत बसून हे करून इंट्रो करता येत नाही. त्यामुळे आपला जो प्रवासाचा वेळ आहे, आपण त्याच वेळात वेळ काढून इंट्रो करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपलं मोस्टली इंट्रो कारमध्येच असतो, कारण आपण लोकेशनला पोहोचल्यानंतर आपलं तिथली गडबड चालू होते कामाची, कारण बल्ब यायला लागतो ट्युनिंग करायला, तर सेटअपमध्ये काही इश्यू असेल तर. त्यामुळे आपण मोस्टली तिथे इंट्रो घेत नाही आणि आपण मोस्टली काय ते रिअल दाखवायचा प्रयत्न करतो. आता आपण काल पण गेलो होतो खालापूरमध्ये साऊंड सेटअप करायला, त्यांना क्रॉसवर आपणच घेऊन दिला, कारण त्यांच्या 3रा सेटअप झाला हा. पण ते टोटल इक्विपमेंट आपल्याकडनंच घेतात, आपल्या सल्ल्याशिवाय करत नाही ते. आणि जुने संबंध असल्यामुळे आपण त्यांचा ब्लॉग नाही केला आहे, कारण परत काही लोक म्हणतील हा याच्याच कॉन्टॅक्टमधले सेटअप ट्यून करतो आहे आणि त्यांचाच फीडबॅक घेऊन टाकतो आहे. कारण आपला मेन असतो फीडबॅक, आपण समोरच्याचा रिव्ह्यू घेतो, त्याला काय वाटलं काय नाही. मग त्याच्यामध्ये कुठेतरी आपलं मित्र असेल, रिलेशन असेल, तर मग ते कुठेतरी होते का बरं की मुद्दाम यांची स्तुती करून घेतात. त्यामुळे आपण कालचा ब्लॉग नाही केला. असे बरेचसे ब्लॉग आपण केले नाही आहेत. गेल्या 2 वीकमध्ये आपण चिका जाऊन सेट मारले, पण काही सेटअपमध्ये काही गोष्टी न दाखवण्यासारख्या असतात, त्यामुळे ते ब्लॉग करतच नाही. कारण आता मध्ये तरी अलिबागला गेलो होतो, तोही ब्लॉग झाला, चांगला झाला असता, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला सावध करण्याच्या बऱ्याचशा गोष्टी होत्या. पण त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांची बदनामी झाली असती, कुठेतरी वादाचा विषय झाला असता ना, आपल्याला ते करायचं नाही. त्यामुळे आपण तो ब्लॉग डिलीट केला, म्हणजे आपण एडिट केलाच नाही, अपलोड केलाच नाही ब्लॉग तो. असे बरेचसे ब्लॉग आपण करत नाहीत. फक्त ज्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन शिकवायला भेटेल, काहीतरी नवीन दाखवायला भेटेल, असेच ब्लॉग आपण करतोय ना, तेच टाकतो यूट्यूबवरती. चला भेटूया आपण आता भिवंडीला, बघूया या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय नवीन दाखवायला भेटतंय. आपण तिथे पोचायला सेटअपचं काम चालू होतं, सेटअप लावून झाला होता जवळजवळ. परंतु जॅकने आणि त्याच्या फॅमिलीने आपलं खूप चांगलं स्वागत केलं, खूप चांगला पाहुणचार केला. त्यात आपला थोडासा वेळ गेला, पण त्यानंतर आपण काम चालू केलं. आणि काम चालू केल्यानंतर आपण पहिल्यांदा त्याचा जुना सेटअप चेक केला, कारण त्याचा क्रॉसवर नवीन होता. त्यांनी आधी ट्राय केला होता सेटअप करायला, पण त्यांना जो पाहिजे तो रिझल्ट भेटला नाही. मग ते असं का झालं, रिझल्ट का भेटला नाही, त्यासाठी आपण त्यांचा जुना प्रिसेट चेक केला. पहिली त्याची माहिती त्याला आपण दिली. 1, 2, 3, 4ला बेस सेट केलेत. हे 400 तू बेसला घेतलेत. आता तू बेस किती कट केलेत? 111, बरोबर आहे. हे पण 111, हे पण 111. आणि तुझं आउटपुट 6 आहे आणि 5, हे 2 तू घेतलेत मिडला, बरोबर आहे. तर तू 140 चालू केलेत, तर तेवढा ठीक आहे, तळपा चालतो, 19-20 काही विषय नाही. पण तू 5K कट केलेत, मग तुझ्या हायस्कूट न पडत म्हणून तुझा वाजत नव्हता. याचं कारण तो, जर तुझा 3way असता ना, तर मिड तर कट करून तू चालले असते, म्हणजे तिथून तो ग्राफ पुढचा चालू झाला. याच्या पुढचं भेटत नाही ना. तुला दाखव ओके करून लगेच 2 मिनिटात. तुझी आहे तीच सेटिंग ओपन करून हे आहे, तोच राहू दे. नाही, आपण नवीन फ्रेश बनवू, काय विषय नाही. आपला विषय नाही करायचा ना, जायचा विषय नाही आपला. घ्या गाणं काय प्ले कर, मिळत नाही ना.
इनपुट आला. Please stand by as we are currently testing our systems. Testing lighting equipment. LEDs. 2 नंबर स्टँड. Testing 3D video. मी तुला टाकून का तिला नेक्स्ट टाइम तुला कळेल हो. या 2ला तुझी ही मशीन ठेवतो, या मशीनसाठी 2चं नाव पडतो. हा हा म्हणजे जेव्हा तू नेक्स्ट टाइम परत अजून ती मशीन घेशील ना, तर तुझा हे ती 2 आणि 3 आणि 4 नंबर सेफ राहतील तुला. मी तुला आतापर्यंत ऐकताना 4 मशीन आहेत ना, आता इथे फरक पडतो पण ना. वाढा आवाज. आता जेव्हा आई ही मशीन आहे, त्याची त्याला पूर्ण माहिती दिल्यानंतर बिफोरची टेस्टिंग घेतल्यानंतर आपण नवीन सेटअप तयार करायला सुरुवात केली. त्यासाठी आपण नवीन प्रीसेट तयार केला त्याच्या ह्याच्यानुसार, रिक्वायरमेंटनुसार. कारण त्याच्याकडे आता 2 मशीनी होत्या, त्यातले एक मशीन तो चेंज करणार होता. तर मग तिच्यानुसार वेगळी सेटिंग करायची होती टेम्पररी आहे तोपर्यंत. आणि नंतर मग ती विकल्यानंतर जेव्हा सेम मशीन घेईल तेव्हा पण त्याला ही सेटिंग चालली पाहिजे. याशिवाय आपण वेगवेगळ्या सेटिंग केल्या आणि त्याला ते दाखवून दिलं. हे झाल्यानंतर आपण त्याचा सेटअपचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स चेक कर घेतला, टॉपचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, फेजिंग वगैरे चेक केली. त्या टायमाला आपल्या लक्षात आलं की त्याच्यात 3 टॉपचा रिस्पॉन्स सेम होता, पण एका टॉपमध्ये HF जास्त बूस्ट होती. ते त्याला विचारलं असं त्याने सांगितलं की एका टॉपमध्ये नेटवर्क चेंज आहेत, कारण त्याला सेम नेटवर्क नाही भेटल्यामुळे त्याने एका टॉपमध्ये नेटवर्क चेंज घेतलं आहे. पण मित्रांनो, मी तुम्हाला नक्की सांगेल, जर तुम्हाला रिस्पॉन्स चांगला हवा असेल तर इक्विपमेंट सगळे सेम ठेवा. सगळ्या टॉपमध्ये HF, मिड, स्पीकर सगळं नेटवर्क तुम्हाला सगळं सेम ठेवून आहे, तर तुम्हाला रिस्पॉन्स चांगला भेटेल. तुम्ही आता स्क्रीनवरती पाहू शकता. आपण फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स घेताना आपण क्रॉसओव्हर पॉईंट दोन्ही पण आऊट ठेवतो. हाय पास, लो पास दोन्ही आपण आऊट ठेवतो, जेणेकरून स्पीकरला आपला फुल रेंज फ्रिक्वेन्सी जातील. मग आपल्याला स्पीकरचा प्रॉपर फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स समजतो आणि आपण मग त्यानुसार आपलं क्रॉसओव्हर पॉईंट सेट करतो. कारण आपला इक्विपमेंट कुठल्या फ्रिक्वेन्सीला काय रिस्पॉन्स करतो आहे त्यानुसार आपण जर सेटअप बनवला, प्रीसेट बनवला, त्यातून नक्कीच रिस्पॉन्स चांगला भेटतो, रिझल्ट चांगला भेटतो. कारण ज्या फ्रिक्वेन्सीला आपला सेटअप जर रिस्पॉन्स करत नसेल, त्या फ्रिक्वेन्सी आपण त्यातून जास्त बूस्ट दिल्या किंवा बूस्ट असतील तर रिस्पॉन्स हवा तो भेटत नाही. त्यामुळे आपल्याला स्मार्ट यूज करणं गरजेचं आहे, RTM माईक यूज करणं गरजेचं आहे. कारण कानाने ऐकून हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये नाही समजत. त्याच्या एका टॉपमध्ये नेटवर्क चेंज असल्यामुळे त्याचा रिस्पॉन्स वेगळा येत होता, त्यातून याच्या बूस्ट येत होत्या. पण आपलं काम असतं का साऊंड हा बॅलन्स पाहिजे, म्हणून आपण त्याच्या एका टॉपसाठी आपण एक सेपरेट चॅनल घेतला क्रॉसवरचा आणि त्यातून आपण त्याला PEQ सेट करून त्याची HF दुसऱ्या बाकी टॉपच्या लेवलला घेऊन आलो आपण. कारण 4 टॉपचा रिस्पॉन्स सेम भेटला पाहिजे. आणि त्याला सांगितलं की नेक्स्ट टाईम तू नेटवर्क चेंज कर आणि 4 नेटवर्क सेम ठेव. त्या एका टॉपची आपण ट्युनिंग सेपरेट केली, त्याला PEQ सेट केला आणि त्यानंतर आपण मग त्याच्या 4 टॉपची एकत्र ट्युनिंग चालू केली. कारण त्या सेटअप बऱ्यापैकी बॅलन्स होता नाही असं नाही, पण काही फ्रिक्वेन्सी बूस्ट होत्या, त्या आपण बॅलन्स करायचा प्रयत्न केला. आपल्यापर्यंत त्या 100% बॅलन्स केल्या आणि 4 टॉपचा रिस्पॉन्स त्याला सेम काढून दिला. तुम्ही आता स्क्रीनवरती पाहू शकता. जो ब्लू सिग्नल आहे तो आपला RTIचा सिग्नल आहे आणि जो ग्रीन आहे तो आपला लूप बॅकचा रेफरन्सचा सिग्नल आहे. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. आपण 100% प्रयत्न केला त्या साऊंड बॅलन्स करण्याचा. एक टॉपचा नेटवर्क चेंज आहे ना, त्याची आईज जास्त आहे, बाकी 3 टॉपची आईज एकदम ओके, त्यात काही विषय नाही. मग आता आपण ट्युनिंग करताना आपल्याला त्याला दाबायला आलं आहे बघा. ते दाबले आपण त्याची आईज, तो एक आईचा बूस्ट आहे ना, मग त्याची आईज दाबले आपण. आलं लक्षात? कशासाठी? तिच्या लेवलला आणायला. आपल्याला वाटला काही मशीन शार्प आहे, मशीन शार्प नाही, ते टॉपचा नेटवर्क चेंज असल्यामुळे ते आईज जास्त बूस्ट आहे. हां, म्हणजे आपलं चेंज केल्यावर नंतर नंतर तुम्हाला फक्त या सेटिंग वापरायचे आहेत.
अच्छा म्हणजे त्याच्यावर फक्त असं आहे. हा सध्या ही मशीन आहे ना, हा मग तुझ्या ह्याच्यावर सेट करून ठेवतो, ती काय जास्त ती कमी करून ठेवतोय. हा हा जेव्हा तू नेटवर्क सेम करशील ना, तेव्हा? तेव्हा तुला हे दोन वापरायचे plan. एक मशीनला हा, एक मशीनला हा. मग तुम्ही 4 टॉप सेम चालते. आपण सेटिंग हिच्यानुसारच करणार आता हिची सेटिंग करत नाही आपण. काही तुझी टेम्पररी आहे ना, आलं लक्षात. पण तरी पण तिला कमी करून ठेवली. एकाच्या आपण केलं, ज्या फ्रिक्वेन्सी बूस्ट असतात ना, मग त्यांची लेवल जास्त होते. आपल्या ऐकायला ते असं येतात जी बूस्ट आहे ती, मग ती कान खाते. आणि मग आपल्याला ती क्लिपिंगला गेली की आपण आवाज कमी करतो. म्हणजे आवाज कमी केला का सगळ्याच फ्रिक्वेन्सी कमी होतात ना. मग ती एक एक फ्रिक्वेन्सी आपण इथून पर्टिक्युलरली सेपरेटली तिला ड्रॉप केली. आता हे तुमचं आहे ना, लाईव्हला पण चालण्यासाठी क्लीन साऊंड कान खाणार नाही. त्याला सगळं समजून सांगितल्यानंतर आपण लिमिटर सेट करायला घेतले ॲम्पच्या क्लिपिंगनुसार. कारण लिमिटर सेट करणं खूप गरजेचं असतं. लिमिटर प्रॉपर सेट नसेल तर आपले इक्विपमेंट डॅमेज याची भीती असते. चला आता लिमिटर सेट करून घेतो आणि तुम्हाला लगेच या सेटअपची फायनल ट्युनिंग नंतरची साऊंड टेस्टिंग देतो, जेणेकरून तुम्हालाही कळेल साऊंडमध्ये काय डिफरंट आला आणि काय नाही. Attention please. Experience the sound check with 3 frequencies. Kick frequencies. High frequencies. Low frequencies. Speaker check. Speaker check. Thin tak thin na tikita thin din na thin tak thin na tikita thin din na. नमस्कार मित्रांनो, आता आपला साऊंड चेक झालेला आहे. आपण टोटल म्हणजे दादांचे साऊंड चेक सगळे त्यांची लावून आपण ऐकलं. आणि दादा तुम्ही बघा असाल DJ जॅक भिवंडी गोवेगाव फेमस आहेत, काय विषय येत नाही. बरं दिवस दादाची इच्छा होती आपण यावं. आज फायनल टाइम भेटला. दादाला विचारू आता त्याला काय डिफरंट वाटला पहिला सेटअप आणि आताचा सेटअप. फरक पडला, बरंच फरक पडला. बरंच म्हणजे काय बेस म्हणजे क्लीन निघायला लागला आणि लॉंग आवाज जात आहे, परफेक्ट एकदम. काय असं वाटत नाही कमी पडतोय आता काय. काहीच. कारण का पहिला सेटअप तुम्ही तुमचं वापरत होते, मॅन्युअल होते वापरत होते. हा, ते बरोबर वाटतं. आता आपण केले त्या हिशोबात तुम्हाला लॉंग बंबेस भेटत नव्हता, आता लॉंग भेटतोय. एकदम परफेक्ट. काय मला इथे बोलला का फायदा झाला? फायदा झाला ना. हा नाही, फीडबॅक चांगला आहे. कारण का माहिती का, लागलं होतं तुमच्या. आपले जे व्ह्युअर आहेत ते इथं ऐकायला नाहीत, ऐकायला तूच होता. बरोबर. आणि तुझं काम केलंय तर तुझ्यावर फीडबॅक होती त्यांना बाकीचं रिझल्ट कळलं का समोर ऐकायला ते नव्हते. मोबाईलच्या माईक मध्ये एवढा काय क्वालिटी कळत नाही. तुला काय डिफरंट वाटलं ते सांगतो. मला एकदम बरोबर प्रॉपर वाटलं, एकदम प्रॉपर सेटिंग केली, एकदम मस्त वाटलं. नक्की परफेक्ट. तुला वाटतं एक एकदम perfect. ट्युनिंग विनिंग करणं गरजेचं आहे. बरोबर एकदम प्रॉपर झालंय सेटिंग. आता हा आता काही वाटतंय कस्टमाइज साऊंड आहे. मग चला तर मित्रांनो भेटू आता आपण नेक्स्ट लोकेशनला. अजून ठिकाणी जायचं आपल्याला, तिथे गेलो भेटू. चला बाय. 2 hours later. तुम्ही आता बिफोरची साऊंड टेस्टिंग ऐकली असेल.
आणि ते ऐकल्यानंतर मलाही कळलं त्या सेटअपमध्ये काय काम करायला गेलं ना काय नाही. सेटअप यांचा बऱ्यापैकी स्टेबल होता, बऱ्यापैकी सेट होता. फक्त EQ ट्युनिंग जराशी चुकीची होती. चुकीची बोलता येणार नाही, तर त्यांनी त्यांच्या हिशोबात कानाने ऐकून ट्युनिंग केली होती. RT माईक नव्हता लावला, ते त्यांच्या हिशोबात केली होती. त्यानंतर आपण लगेच कामाला सुरुवात केली, कारण आपल्याला हा सेटअप रेडी करून आपल्या टिटवाळाला जायचं होतं, खडवलीला, नडगावला. का तिथे आपला मित्र आहेत आपले सेकंड फॅमिलीसारखेच आहेत आपले सगळे ते. त्यांच्याकडे आज पालखीचा सोहळा आहे, तिकडचा इन्व्हिटेशन आहे आपल्याला. ॲक्च्युली ह्या ब्लॉगमध्ये ते सगळे ॲड करणार होतो मी, परंतु हा ब्लॉग ऑलरेडी आपला अर्धा तास झालेला आहे. त्यात परत ते ॲड केलं असतं तर परत अजून ब्लॉग मोठा झाला असता. आणि आपण मोस्टली ट्राय करतो आपला ब्लॉग टेक्निकल ठेवायचा. तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता, जिथे माझा माऊसचा कर्सर आहे तिथे साऊंड खूप फ्रिक्वेन्सी ड्रॉप आहेत. आणि HF लाईनसुद्धा तुम्ही पाहू शकता, HF लाईन भरपूर ड्रॉप आहेत, कारण त्यांचे इकडच्या ताई कानने ऐकून केलं होतं आणि त्यांची लाईव्हची कामं असल्यामुळे असं त्यांचा समज होता की HF मुलं विसायला येते, त्यामुळे त्यांनी HF लाईन खूप ड्रॉप केली होती. हे तुम्ही पाहू शकता HF किती ड्रॉप येते. पण आपण त्यांना आता आपल्या हिशोबात काम करून HF वगैरे फ्रिक्वेन्सी पूर्ण फ्लॅट करून त्यांना लास्टला आपण माईक लावून सुद्धा आपण दाखवणार आहोत. तेव्हा तुम्ही पाहू शकता आता त्यांचा बेस लाईन किती बूस्ट येते. बेस लाईन मिड लाईन बूस्ट आहे, पण HF लाईन खूप कमी आहे. तर आपण त्याला ट्राय करू आता एक लेवलला आणायचं आणि तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवतो. हे बघा, हा ग्राफ बघा, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. नाही चालतील ते, काय विषय नाही. पण हे बघा, एक लेवल तुमची आहे, एक लेवल ही आहे. हा, ही तुमची मिड लाईन आहे. मिड लाईन तुमची बेस लाईन बूस्ट आहे, पण HF लाईन तुमची खाली बघा, ही आडवी लाईन बघा. ज्या लेवलला तुमचं मिड लाईन आहे त्याच्या किती तर घालते HF लाईन आहे तुमची. तर त्यांना सगळं डिफरंट दाखवून दिलं आपण, त्यांचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स दाखवून दिला, कारण कानाने ऐकून एवढं डिफरंट कळत नाही. आपण त्यांना सॉफ्टवेअरद्वारे दाखवून दिलं, त्यानंतर आपण काम चालू केलं. कारण आपण नुसता सेटअप मारला जात नाही, तर आपण त्यांच्या मनामधले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो, कारण जेणेकरून नेक्स्ट टाईम त्यांना काम करताना तो त्रास नाही झाला पाहिजे आणि त्यांचं काम अजून चांगलं केलं पाहिजे. आपण याशिवाय थोडीफार नॉलेज शेअरिंग करतो, त्यांचे गैरसमज दूर करतो. तर चला आता आपण फायनल ट्युनिंग करून घेऊ आणि तुम्हाला फायनल रिस्पॉन्स दाखवतो. आता हे बघा, फक्त आपल्याला हे वाढले बघा, याच्या बाजून कमी आलं तुमच्या, मग माझी बघ तुझी याच्या कमी पडते. तुम्हाला ऐकायला चिकावत होती याच्यावरती, तुम्हाला काय बोलतो या कारण बोलवतो. थोडं कान पण साफ आहेत माझे, पण जो हा दाखवी ते कान नाही. ते बघा, हे बूथ चालव, फक्त एक ऑन केला, हे आले खाली, तेव्हा चढलं बघा. आपण ट्राय करतो मॅक्झिमम फ्लॅट करायचा. आता HF लेवल आहे ना, हे अजून वाढतोय आपल्याला, मग तुमची लाईव्हची कामं आहेत. आलं लक्षात? आपल्याला त्या हिशोबात तो विचार करणं आहे. आता हा का दाबलाय, हा आपण कट केला, बेस कट केला त्यातला. आधी आपण बेस पण दिला होता त्यामध्ये, डायरेक्ट आपण फ्लॅट केला होता. त्याच्यासाठी ट्रेसेस घेण्यासाठी. तुमचा ड्रॉप कुठून स्टार्ट होतोय, प्रत्येक स्पीकर वेगळे आहेत, HF वेगळे आहेत, नेटवर्क वेगळे आहेत, मशीनी वेगळे आहेत. त्यामुळे आपण फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स बघतो, म्हणून आधी काय केलं, पुरं फ्लॅट केलं. एक तुमचा क्रॉसर पॉईंट डायरेक्ट फ्लॅट केला, फुल रेंज चाललं होते डायरेक्ट, आणि त्यातून आपण मग तो रिस्पॉन्स काढून मग तो सेट केला. आता त्याच्यात आपल्याला अजून बेस सेट करणं बाकी आहे. टॉपची ट्युनिंग ओके झाल्यानंतर आपण बेस चेक केले, बेसमधली फेजिंग वगैरे डिले वगैरे ते चेक केले.
हा हॅलो आवाज कमी खोलला असा पण नाही फुल खोलला आवाज प्राईज वाढली तुमची ना तुम्ही किती वाढवले अशी ठिकाणी मारत ते किती वाढवायची ना ते आपल्या कानाने नाही केलं हा आपण सॉफ्टवेअर प्रॉपर दाखवतो किती वाढवायचे किती करायचे बघा काय घ्यायचं तुमच्या 8 टॉप चालू आहे फुल लेवलला काय कमी नाही केलं काही नाही काही नाही ते तर मित्रांनो आपण आता डीजे जॅकचा साऊंड सेट केला त्यानंतर त्यांचेच मित्र आहेत हे पण सापेलेला आलो आपण डीजे एम भिवंडी त्यांच्याकडे आलोय त्यांचाही साऊंड सेट केला आता त्यांना त्यांचा अनुभव विचारू आपण काय असं बोलत नाही आपण त्यांना त्यांचा अनुभव विचारू त्यांना काय अनुभव आला अनुभव जरी आहे म्हणजे याच्यात कमी होता माझा याच्यात वाढलाय मिड वाढलाय क्वालिटी वाढली बेसलाईन पण वाढली म्हणजे फायदा आहे काहीतरी करून तुमची एचएफ तुम्ही कमी केली होती कमी केलं आणि तुमचं एएसएफ ऑन होता म्हणून ती दबली होती तर तुम्हाला ते सिटी नको म्हणून तुम्ही तसं केलं होता हो मी आता एचएफ वाढवले हो. तर सिटी मारली नाही मग तुम्हाला माईक लावून दाखवला साऊंड समोर पीए समोर चिठ्ठी मारली का नाही मग म्हणजे जो लोकांचा गैरसमज आहे का एचएफ जास्त असेल जास्त पडली विसल मारते सिटी मारते तो तसं नाही काय काही विषय नाही तुमचं साऊंड फ्लॅट असेल तर विसलचा विषय राहत नाही पण तुम्ही मला इथं बोलवला महिना आला आपला कॉन्टॅक्ट चालू होता पण आज योग आला पण तुम्हाला इथं बोलल्याचं तुम्हाला फायदा वाटतोय का नुकसान वाटतंय 100% फायदा आहे नक्की कोणी पण करू शकता नक्की 100% हा हो चला धन्यवाद मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये